काहे दिया परदेस या कार्यक्रमात आता शिव गौरीच्या संसाराला खऱ्या अर्थानं सुरुवात होतीये आणि तेही मुंबईतच। मात्र हा संसार उभा करता करता दोघांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागणार असं दिसतेय, कारण सध्या पाणी भरण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत दोघांनाही या सर्व कामात जुळवून घ्यावं लागते। पण या सगळ्यात ते कुठेही दुःखी नाहीत किंवा मनात पश्चातापाची भावना नाही। तसंच गौरीचे वडील गौरी आणि शिववर आपल्या घरातून बारकाईने लक्ष ठेवून आहेत। शिव गौरीकडे आतापर्यंत घडलेल्या चुकांसाठी माफी मागतो, मात्र गौरी त्याला सांगते की यापेक्षा आपण आपल्या नव्यानं सुरू केलेल्या संसारावर लक्ष केंद्रित करूया। तर बनारसमध्ये शिवची आई दुःखी असते, कारण शिवनं तिला स्पष्ट केलेलं असतं की कोणत्याही स्थितीत मी गौरीला सोडून कुठेच जाऊ शकत नाही। आणि हा प्रसंग जेव्हा तिला आठवतो त्यावेळी तिचं मन आणखीनच गहिवरून जातं। ती सरलाला सांगते की ज्या पद्धतीनं शिव आम्हाला सोडून गेला तसं तू आणि राम आमच्या सोबत वागू नका। सरलाला ज्यावेळी कळतं की शिवची आई प्रचंड व्यथित आहे त्यावेळी ती शिवला कॉल करते आणि बनारसला निघून येण्यास सांगते। शिव त्यावेळी तिला स्पष्ट करतो की मनात कितीही इच्छा असली तरी सध्या मला बनारसला येता येणार नाही। गौरीला जेव्हा शिव हा प्रसंग सांगतो त्यावेळी ती देखील काहीशी विचारात पडते। शिवच्या आईला खरंच मनातून अपराधीपणाचं वाटते की हे देखील नाटकच आहे। शिव गौरीच्या नव्या घरातील संसाराला कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना, हे सर्व आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळू शकणार आहेत। तसंच काहे दिया परदेस मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी अंगद मस्कर। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।